प्रार्थना करूया. आमच्या महान आणि प्रेमळ देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो, स्तुती करतो. तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो प्रभू. तुझ्या सर्व दयेसाठी, तुझ्या कृपेसाठी आम्ही तुझे आभार मानतो. इथं देव बापा, इथवर तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य केलंस, तू आमचा सांभाळ केला प्रभू. तू आमचं संरक्षण केलंस, आमची काळजी घेतली, आमची प्रत्येक गरज तू पूर्ण केलीस. आमच्या जाण्या येण्यामध्ये तू आमचं संरक्षण केलंस प्रभू. आणि इथवर देव बापा, तुझी सर्व कृपा पुरवेत. देव बापा, तू आम्हास आशीर्वादित केलंस, आभार मानतो. तुझ्या सर्व उपकारांचं स्मरण करीत आज आम्ही तुझे उपकार मानतो, तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. देव बापा, पुन्हा आज या पवित्र वारी तुझ्या भक्ती मंदिरामध्ये एकत्र येण्याची संधी तू आम्हास दिली, आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. तुझे आभार मानतो. देव बापा, आम्हा प्रत्येकावरती तू दया कर, आमच्या अपराधांची तू आम्हास क्षमा कर, आम्हास तू शुद्ध कर प्रभू. आणि एक वार पुन्हा आज तुझ्या भक्ती मंदिरामध्ये तुझ्या उपस्थितीने आम्हास तू विशेष आशीर्वादित कर. आणि तुझ्या उपस्थितीमध्ये असणाऱ्या त्या सर्व अद्भुत गोष्टी, ती चिन्ह चमत्कार करून तुझं गौरव तू करून घे प्रभू. आज देव बापा, आम्ही सर्व काही तुझ्या अधीन करीत आहोत. आमचे प्रियजन जे दुःखनाईत आहेत, आजारी आहेत, बिछाण्यावर आहेत प्रभू, अशा प्रत्येकावरही तू मोठी दया कर. पवित्र देव बापा, त्यास आरोग्य तू दे. जी तुझी लेकरं मार्गात आहेत प्रभू, तू त्यांचं सहाय्य कर. आणि परमेश्वर देव बापा, आज सर्व गोष्टींच्या द्वारे तुझं आणि तुझं गौरव तू करून घ्यायची सर्व भक्ती आम्ही तुझ्या हातांमध्ये सोपवी. ही प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. बसूया आपण. उपासना संगीतामधून 227 नंबरचं गीत गात आजच्या भक्तीमध्ये आपण पुढे जाऊया.
पाया आशेचा खंबीर माझा भाव स्थिर विसावरी माझा भाव स्थिर विसावरी माझी आशा मात्र ख्रिस्त पुण्यवरी माझी आशा मात्र ख्रिस्त पुण्यवरी कोण मला तारी ख्रिस्ताविना कोण मला तारी ख्रिस्ताविना विसहाची पाया आशेचा खंबीर माझा भाव स्थिर ख्रिस्तावरी माझा भाव स्थिर अरिष्ट प्रलयी ख्रिस्त हाडळ अरिष्ट प्रलयी ख्रिस्त हाडळ नागरास पडतो चितारा नागरास पडतो चितारा ख्रिस्ताची पाया आशेचा खंबीर माझा भाव स्थिर ख्रिस्तावरी माझा भाव स्थिर ख्रिस्तावरी सद्वचन त्याचे मला टेका देई सद्वचन त्याचे मला टेका देई तेने धैर्य येई आशा लागे तेने धैर्य येई आशा लागे ख्रिस्ताची पाया आशेचा खंबीर माझा भाव स्थिर ख्रिस्तावरी माझा भाव स्थिर ख्रिस्तावरी ख्रिस्त पुन्हा येई न्याय ठरवाया ख्रिस्त पुन्हा येई न्याय ठरवाया तेव्हा मी भेटाया सिद्ध व्हावे तेव्हा मी भेटाया सिद्ध व्हावे ख्रिस्ताची पाया आशेचा खंबीर माझा भाव स्थिर ख्रिस्तावरी माझा भाव स्थिर ख्रिस्तावरी त्याच्या पुण्यवस्त्रे मी पांघरलेला त्याच्या पुण्यवस्त्रे मी पांघरलेला तेजस्वी झालेला सापडावा तेजस्वी झालेला सापडावा ख्रिस्ताची पाया आशेचा खंबीर माझा भाव स्थिर ख्रिस्तावरी माझा भाव स्थिर ख्रिस्तावरी ज्यांचा विश्वास त्या प्रभू येशू ख्रिस्तावरती स्थिर झालेला आहे स्थिर विश्वास जो आहे ना तो आम्हाला आमच्या जीवनामध्ये एक वेगळं सामर्थ्य प्राप्त करून देणारा आहे स्थिर विश्वास जो वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये ढळत नाही किंवा डगमगत नाही ज्या विश्वासामध्ये कुठल्या प्रकारचा संशय नाही कारण आम्हाला माहिती आहे की याकोबाच्या पत्रात सांगितलेलं आहे की संशय धरणाऱ्याला परमेश्वरापासून काही प्राप्त होईल असं त्याने समजू नये स्थिर विश्वास प्रत्येक प्रकारच्या परिस्थितीमध्ये अढळ स्थिर राहणे हे निश्चित आम्हासाठी आशीर्वादाचं आहे आणि त्यातून परमेश्वराचं गौरव आमच्या जीवनातून होतं आणखीन एक गीत यावेळेस आपण गाऊया ख्रिस्त धनजाचे 745 नंबरचं गीत उपासना संगीतामधून ख्रिस्त
ज्याचे त्याला उणे रे कशाचे काळाच्या दळेत त्याला भय रे कशाचे त्याला उणे रे कशाचे ख्रिस्त धन ज्याचे त्याला उणे रे कशाचे काळाच्या दळेत त्याला भय रे कशाचे त्याला उणे रे कशाचे अंधाराच्या राशी सरल्या प्रकाशात शोभे अंधाराच्या राशी सरल्या प्रकाशात शोभे पुनर्वात भरले नटले दिव्य रूप ज्याचे त्याला उणे रे कशाचे ख्रिस्त धन ज्याचे त्याला उणे रे कशाचे काळाच्या दाढेत त्याला भय रे कशाचे त्याला उणे रे कशाचे ही नदीन वृत्ती मेली समर्थात तेथे भरली ही नदीन वृत्ती मेली समर्थात तेथे भरली दिव्य सूर्य अवनी दिपली मुळच ज्याचे त्याला उणे रे कशाचे ख्रिस्त धन ज्याचे त्याला उणे रे कशाचे काळाच्या दळेत त्याला भय रे कशाचे त्याला उणे रे कशाचे हसे मुखी विलसो तुझिया ख्रिस्त शिष्य मंगला हसे मुखी विलसो तुझिया ख्रिस्त शिष्य मंगला धन्य धन्य जगती तवरे जीवन मुलाचे त्याला तुझ रे कशाचे ख्रिस्त धन ज्याचे त्याला उणे रे कशाचे काळाच्या दळेत त्याला भय रे कशाचे त्याला उणे रे कशाचे ख्रिस्त धन ज्याचे त्याला भय रे कशाचे आणि उणे रे कशाचे. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये आहे ना, आमच्या जीवनामधलं सर्व प्रकारचं भय आणि आमच्या जीवनामधल्या सर्व प्रकारच्या उणीवा या नाहीशा होतात. ख्रिस्त धन, त्या ख्रिस्ताचं महत्व, त्या ख्रिस्ताचं मोल आमच्या जीवनामध्ये किती मोठं आहे आणि त्यावरील आमचा स्थिर विश्वास या गोष्टी आमच्या जीवनामधील सर्व प्रकारचं भय नाहीसं करतं. आमच्या जीवनामधल्या सर्व उणीवांमध्ये तो आमचा पुरवठा होणारा आमचा प्रभू परमेश्वर आहे. यावेळेस पवित्र शास्त्रातून एक स्तोत्र वाचूया. विमल आंटी यावेळेस आपल्यासाठी एक स्तोत्र वाचतील. हे परमेश्वरा, माझ्या बोलण्याकडे कान दे, माझ्या चिंतनाकडे लक्ष दे. हे माझ्या राजा, माझ्या देवा, माझ्या धाव्याच्या वाणीकडे कान दे. मी तुझी प्रार्थना करीत आहे. परमेश्वर, प्रातःकाळी माझी वाणी ऐकतोस. सकाळी मी प्रार्थना जोडून ती तुला सादर करीन आणि तुझी प्रतीक्षा करीत राहीन, कारण तू दुष्टाईची आवड धरणारा देव नाहीस. तू जनाला तुझ्याजवळ ठारा नाही. तुझ्या दृष्टीपुढे बडाई करणारे टिकणार नाहीत. सर्व कुकर्म करणाऱ्याचा तुला तिटकारा आहे. असत्य भाषण करणाऱ्याचा तू नाश करीतोस. खुनी कपटी मनुष्याचा परमेश्वराला वीट आहे. मी तर तुझ्या अपार कृपेने तुझ्या मंदिरात येईन. तुझी भीड धरून तुझ्या पवित्र स्थानाकडे तोंड करून दंडवत घालीन. हे परमेश्वरा, माझ्यासाठी शत्रू टपले आहेत, म्हणून तू मला आपल्या न्यायपथाने ने. आपला मार्ग मजपुढे नीट कर. त्याच्या तोंडाचा भरोसा नाही. त्याचे अंतर्याम केवळ खाच आहे. त्याचा घसा केवळ उघडे थडे आहे. ते आपल्या जीवेने गोड गोड बोलतात. हे देवा, त्यास दोषी ठरव. ते आपल्या मसलरीत फसवत. त्याच्या बहुत अपराधास्तो त्या झुंगारून दे, कारण ते तुला जुमानीत नाहीत. परंतु तुझा आश्रय करणारे सारे हर्ष करत. त्याचे तू रक्षण करीतोस, म्हणून ते सदा गजर करतो. ज्यास तुझे नाव प्रिय आहे ते तुझ्या ठाई उल्हास पावत.
कारण तूच धार्मिकाला आशीर्वाद देतोस. हे परमेश्वरा, तू कवचाप्रमाणे त्याला कृपा प्रसादाने वेस्तितोस. आंटींनी आपल्याकरिता स्तोत्रसंहिता 5 वाचलेला आहे आणि या स्तोत्रामध्ये स्तोत्रकर्ता जो आहे दावीद राजा तो प्रार्थना करतो आणि त्याची ही जी प्रार्थना आहे ही संरक्षणासाठी केलेली प्रार्थना आहे. पुन्हा एकदा या स्तोत्रामध्ये आम्हाला पाहायला भेटते की दावीद राजा त्या गोष्टींचा उल्लेख करतो की परमेश्वराला काय आवडतं आणि परमेश्वराला काय आवडत नाही. आणि म्हणून तो असं म्हणतो की दुष्टाईची आवड धरणारा तू देव नाहीस. देवाला दुष्ट गोष्टी आवडत नाही. लबाड, कपटी आणि अशा प्रकारच्या त्या सर्व गोष्टी ज्या परमेश्वर देव अंतःकरण पारखून ज्यांचा न्याय करतो अशा त्या सर्व गोष्टी परमेश्वर देव बापाला न आवडणाऱ्या अशा प्रकारच्या आहे. परंतु त्याच वेळेस तो असं देखील म्हणतो की नीतिमानाला तू आशीर्वाद देतोस. तूच नीतिमानाला आशीर्वाद देतोस. हे परमेश्वरा, तू त्याच्या भोवती कवचाप्रमाणे कृपेचे वेष्टन घालितोस. परमेश्वर देव जो आहे हा नीतिमानाचं संरक्षण करणारा परमेश्वर आहे. परमेश्वर देव हा त्याच्या लेकरांचं जे त्याचवर विश्वास ठेवतात आणि ती प्रत्येक व्यक्ती जी आपल्या जीवनामध्ये धार्मिकतेने आणि नीतीने वागण्याचा प्रयत्न करते तिचं संरक्षण परमेश्वर देव आहे आणि परमेश्वर त्या व्यक्तीला आशीर्वादित करतो. या भूतलावरती आपण राहत असताना, या जगामध्ये आम्ही असताना आमचं खरं संरक्षण जे आहे ते आमच्या परमेश्वरापासून आहे. कारण जर परमेश्वर नगर रक्षित नाही तर पहारेकऱ्यांचे जागरण व्यर्थ आहे. आम्ही परमेश्वराचे आभार मानावे की हा परमेश्वर, हा तुमचा आणि माझा परमेश्वर रोज आणि रोज आमची काळजी घेतो. आमचं संरक्षण तो करतो. तो डुलकीही घेत नाही. त्याचं लक्ष तुमच्याकडं आणि माझ्याकडं लागलेलं आहे आपल्या संरक्षणासाठी. आणि म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये रोज आणि रोज त्यासाठी आमच्या त्या प्रभू परमेश्वराचे नित्य आम्ही आभार मानावे, त्याची स्तुती आम्ही करावी. यावेळेस क्वायर पुढे येईल आणि क्वायर बरोबर काही गीतांच्या द्वारे आपण परमेश्वर देव बापाची स्तुती आराधना करूया. मुलांचं क्वायर आज पुढे येईल. सर्वांना ख्रिस्तात सलाम. आपण ह्या प्रभुवारी प्रभूला स्तुती करूया, त्याची आराधना करूया. मार्क याचा 16वा अध्याय 15वा वचन असं सांगते, मग त्याने त्यांना सांगितले की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. पहिलं गीत आपण गाणार आहोत, येशूची सेवा आवडे, उपासना संगीत गीत क्रमांक 322. धन्यवाद
दूसरं गीत आपण गाणार आहोत, ए मसीह तेरे बिना जिंदगी में. यीशु मसीह तेरे बिना जिंदगी में है ना कोई खुशी. जीवन के राहों पर ना मैं चल पाऊं, दे सहारा मुझे, तेरे संग जाऊं. जीवन के राहों पर ना मैं चल पाऊं, दे सहारा मुझे, तेरे संग जाऊं. तू आ मेरे दिल में समा जा, तेरे बिना जिंदगी है सुनी, है सुनी. है मसीह तेरे बिना जिंदगी में है ना कोई खुशी. यीशु मसीह तेरे बिना जिंदगी में है ना कोई खुशी. ए मसीहा तूने क्रूस पर जान अपनी दी, ताकि मुझको मिले एक नई जिंदगी. है
मसीहा तूने क्रूस पर जान अपनी दी ताकि मुझको मिले एक नई जिंदगी। तू आ मेरे दिल में समा जा, तेरे बिना जिंदगी है सुनी है मसीह, तेरे बिना जिंदगी में है ना कोई खुशी। यीशु मसीह तेरे बिना जिंदगी में है ना कोई खुशी। हालेलुया। स्तोत्रसंहिता 150 अध्याय सांगते, परमेश्वराचे स्तवन करा, देवाचे त्याच्या पवित्र स्थानी स्तवन करा, त्याच्या सामर्थ्याच्या अंतराळात त्याचे स्तवन करा। तिसरं गीत आपण गाणार आहोत, आवाज उठाएंगे। आवाज उठाएंगे हम साज बजाएंगे, है यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे। आवाज उठाएंगे हम साज बजाएंगे, है यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे। संसार की सुंदरता में यह रूप जो तेरा ही इन चांद सितारों में है अक्स जो तेरा है। संसार की सुंदरता में यह रूप जो तेरा ही इन चांद सितारों में है अक्स जो तेरा ही। महिमा की तेरी बातें हम सबको बताएंगे, है यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे। आवाज उठाएंगे, दिल तेरा खजाना है एक पाक मोहब्बत का, था पा न सका कोई सागर है उल्फत का। दिल तेरा खजाना है एक पाक मोहब्बत का, था पा न सका कोई सागर है उल्फत का। हम तेरी मोहब्बत से दिल अपना सजाएंगे, है यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे। आवाज उठाएंगे, ना देख सका हमको तू पाप के सागर में, और बन के मनुष्य आया आकाश से सागर में। ना देख सका हमको तू पाप के सागर में, और बन के मनुष्य आया आकाश से सागर में। मुक्ति का तू दाता है हम सबको बताएंगे, है यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे। आवाज उठाएंगे हम साज बजाएंगे, है यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे। आवाज उठाएंगे। आपण सर्वजण आपल्या स्थानावर उभा राहूया।
आराधनामध्ये जात असताना आपण चौथं गीत गाणार आहोत, फिर से वो आग बरसा दे. फिर से वो आग बरसा दे, फिर से तूफान आने दे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ से, फिर से तू अभिषेक कर दे. फिर से वो आग बरसा दे, फिर से तूफान आने दे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से, फिर से तू अभिषेक कर दे. आ पवित्र आत्मा, 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 आ पवित्र आत्मा. बहने दे उस हवा को, झूले हर एक दिल को, तेरा दर्शन हमें मिले. करते हैं प्रार्थना तुझसे, बहने दे उस हवा को, झूले हर एक दिल को, तेरा दर्शन हमें मिले. करते हैं प्रार्थना तुझसे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ से, फिर से तू अभिषेक कर दे. आ पवित्र आत्मा, 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 आ पवित्र आत्मा. तू बदल दे मेरे मन को, दे आशीष इस जीवन को, तेरी करुणा पे बरसे, अपने मार्ग पे चला हमको. तू बदल दे मेरे मन को, दे आशीष इस जीवन को, तेरी करुणा पे बरसे, अपने मार्ग पे चला हमको. तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से, फिर से तू अभिषेक
तूफान आने दे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से फिर से तू अभिषेक कर दे। प्रार्थना करूया. हे पवित्र 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 सर्वसमर्थ देव बाप्पा, आम्हाला तू रात्रभर सांभाळ म्हणून उपकार मानतो देवप्पा. ह्या पवित्र वारी देवप्पा, आम्ही सर्वजण देवप्पा चर्चमध्ये जमलेलो असताना देवप्पा तुझं वचन ऐकण्यासाठी आम्ही इथं आलेलो असताना देवप्पा, जे काही वचन पाळक साहेब देणारे देवप्पा ते आशीर्वादित कर देवप्पा. जे लोक चर्चला येत आहे देवप्पा, त्यांचा प्रवास देखील तू आशीर्वादित कर देवप्पा. तुझ्याच गोड आणि प्रिय नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. याकोबाचं जे पत्र आहे त्याच्या अभ्यासाला आपण सुरुवात करीत आहोत. प्रार्थना करूया. पवित्र आणि प्रेमळ देई बापा, आम्ही तुझे आभार मानतो, स्तुती करतो. तुला मान, महिमा, गौरव आणि सर्व सन्मान देतो. पवित्र देई बापा, पुन्हा एक वार आम्ही तुझ्या उपस्थितीमध्ये असताना, तुझ्या वचनांवरती मनन करीत असताना तू आमचं सहाय्य कर. तुझं वचन जे सर्व प्रकारच्या सामर्थ्याने भरलेलं आहे, जे आमच्या जीवनामध्ये आमची सुधारणूक करतं, आम्हा तुझ्यासारखं बनवितं. प्रभू देई बापा, तुझ्या या वचनाचं सामर्थ्य आम्हा प्रत्येकावरती तू ओत. याकोबाच्या पत्राचा अभ्यास आम्ही सुरू करत आहोत. प्रभू, या पत्रातून ज्या सर्व गोष्टी आम्ही देवबापा ज्यांचं स्मरण करायला पाहिजे, ज्या गोष्टी आम्ही समजून घ्यायला पाहिजे, त्याकरिता तू आमचं सहाय्य कर. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या अधीन करत प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. आज आपल्या समोर आपण याकोबाचं पत्र अध्याय 1 आणि त्यामधून 1 ते 18 जी वचने आहेत त्यावरती आपण मनन करणार आहोत. याकोबाचं पत्र अध्याय 1 वचन 1 ते 18 पर्यंत. बारा वंशातील पांगलेल्या लोकास, देवाचा व प्रभू येशू ख्रिस्ताचा दास याकोब याचा सलाम. माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते, तेव्हा तुम्ही आनंदच माना. तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्न होतो, आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी. जर तुमच्यापैकी कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे, म्हणजे ते त्यास मिळेल. कारण तो कोणास दोष न लावता सर्वांस उदारपणे देणग्या देतो. पण त्याने काही संशय धरून न धरता विश्वासाने मागावे, कारण संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या व चंबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे. असा मनुष्य द्विबुद्धीचा असून आपल्या सर्व कार्यात चंचल असतो. आपल्याला प्रभूपासून काही मिळेल असे त्याने समजू नये. दीन स्थितीत बंधूंनो, आपल्या उच्च स्थितीविषयी अभिमान बाळगावा, आणि धनवानाने आपल्या दीन स्थितीविषयी अभिमान बाळगावा, कारण तो गवताच्या फुलासारखा नाहीसा होईल. सूर्य तीव्र तेजाने उगवला व त्याने गवत कोमजले, मग त्याचे फूल गळाले आणि त्याच्या रूपाची शोभा गेली. याप्रमाणे धनवानही आपल्या उद्योगाच्या भरात कोमेजून जाईल. जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य, कारण आपणावर प्रीती करणाऱ्यांना प्रभूने देऊ केलेला जीवनाचा मुकुट परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल. कोणाची परीक्षा होत असता देवाने मला मोहात घातले असे त्याने म्हणू नये, कारण देवाला वाईट गोष्टींचा मोह होत नाही, आणि तो स्वतः कोणाला मोहात पाडत नाही. तर प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो व भुलवला जातो, तेव्हा मोहात पडतो. मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते, आणि पाप परिपक्व झाल्यावर मरणास उपजवते. माझ्या प्रिय बंधूंनो, फसू नका. प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान वरून आहे, ज्याला विकार नाही व जो फिरण्याने छायेत जात नाही, अशा ज्योतिमंडळाच्या पित्यापासून
ते उतरते. आपण त्याच्या सृष्ट वस्तूतील जसे काय प्रथम फळ व्हावे म्हणून त्याने स्वतःच्या इच्छेने आपल्याला सत्य वचनाने जन्म दिला. परमेश्वर देवा ही वचने आपल्यासाठी आशीर्वादाची करो. पहिली 18 वचने जी आहेत ती मी आपल्याकरिता वाचलेली आहे आणि आज या 18 वचनांवरती आपण मनन करणार आहोत. पुढे जात असताना याकोबाचं जे पत्र आहे त्याची ओळख आपण करून घेऊया. या पत्राचा लेखक जो आहे आम्हाला माहित आहे की याकोब आहे, परंतु कोणता याकोब आहे? पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला प्रामुख्याने नव्या करारामध्ये याकोब पाहायला भेटतात. मग त्यापैकी कोणता याकोब हा आहे हा प्रश्न कधी कधी निर्माण होतो. परंतु सर्वसाधारणपणे प्रभूचा भाऊ जो याकोब त्याने हे पत्र लिहिलेलं आहे असं सर्वजण मान्यता देतात. प्रभूचा भाऊ याकोब जो आहे, ज्याला पुनरुत्थानानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने दर्शन दिलं. जर आम्ही 1 करिंथ 15 आणि 7 जर वाचलं तर त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटते की पुनरुत्थानानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या ज्या लोकांना दर्शन दिली त्यांची एक यादी आम्हाला तिथं पाहायला भेटते. त्यामध्ये याकोबाचं नाव देखील आम्हाला पाहायला भेटतं आणि तिथून असं म्हणतात या याकोबाच्या जीवनामध्ये एक फार मोठा बदल, एक फार मोठं परिवर्तन त्याच्या जीवनामध्ये आहे. आणि हा जो याकोब प्रभूचा भाऊ आहे, आता हा स्वतःला प्रभूचा दास म्हणवितो. याकोबाची जी सेवा आहे, यरुशलेमची जी मंडळी आहे, जी मुख्य मंडळी आहे, त्या मंडळीचा वडील अध्यक्ष म्हणून याकोब आम्हाला दिसून येतो. ज्या सभा त्या ठिकाणी भरतात, ज्या विशिष्ट परिषद त्या ठिकाणी भरतात वडीलजडांच्या, त्याचा अध्यक्ष पण करताना आम्हाला याकोब दिसून येतो. याकोब, आता या नावामधून एक वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ आम्हाला पाहायला भेटतील, परंतु या नावाचा उगम जो आहे, याकोब या नावाचा उगम जो आहे, ग्रीकमधील जेकोबास यावरून इब्रूमध्ये जेकब आणि मग जेकब वरून इंग्लिशमध्ये जेम्स आणि मराठीमध्ये याकोब, या प्रकारे या नावाचा अभ्यास आम्हाला त्या ठिकाणी करता येतो. याकोबाचं जे पत्र आहे याचा लेखन काळ अंदाजे इसवी सन 45 ते 53 या दरम्यान हे पत्र लिहिण्यात आलेलं आहे. या संपूर्ण पत्राचा मुख्य विषय काय आहे? याकोबाचं पत्र याचा जो मुख्य विषय आहे तो म्हणजे ख्रिस्ती आचरण. या संपूर्ण पत्राचा जो मुख्य विषय आहे तो म्हणजे ख्रिस्ती आचरण. आणि या पत्राचं मुख्य वचन जे आहे, की वचन जे आहे ते 2 अध्याय वचन 17, याप्रमाणे विश्वासाबरोबर जर क्रिया नाही तर तो जात्या निर्जीव आहे. हे मुख्य वचन या पत्राचं आहे. कोणाला लिहिलं तर आम्ही आरंभच वाचलेला आहे की 12 वंशातील पांगलेल्या लोकांना, जे यहुदी ख्रिस्ती लोक आहे, त्यांना हे लिहिलेलं पत्र आम्हाला दिसून येतं. या प्रकारे एक थोडंसं जे बॅकग्राऊंड आहे, जी ओळख आहे ती आम्हाला या पत्राची पाहायला भेटते. आज जी पहिली 18 वचने आपण वाचलेली आहे, या पहिल्या 18 वचनांमधून, या वचनांवरती मनन करत असताना जो विषय आज आपण आपल्या समोर ठेवत आहोत तो म्हणजे देवाजवळ ज्ञान व धीर मागा. देवाजवळ ज्ञान व धीर मागा. जी 18 वचने आपण वाचलेली आहे, या 18 वचनांमध्ये आम्हाला या दोनही गोष्टींचा उल्लेख पाहायला भेटतो, धीर आणि ज्ञान. धीर आणि ज्ञान. आता ज्ञान आणि धीर या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या आमच्या परिचयाच्या आहेत, आमच्या अनुभवाच्या अशा प्रकारच्या त्या आहेत. आज या 18 वचनांवरती मनन करत असताना पुन्हा एकदा या 2 गोष्टींवरती आपण मनन करीत आहोत. सुरुवात करणार आहोत ज्ञानाने.
अध्याय 1 आणि वचन 5 ते 8 जी आपण वाचली त्यामध्ये तो म्हणतो की जर तुमच्यापैकी कोणी ज्ञानाने उदा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे, म्हणजे ते त्याला मिळेल. कारण तो कोणास दोष न लावता सर्वांस उदारपणे देणग्या देतो. पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे, कारण संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या व उचंबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे. असा मनुष्य द्विबुद्धीचा असून आपल्या सर्व मार्गात चंचल असतो. आपल्याला प्रभूपासून काय मिळेल असे त्याने समजू नये. या संदर्भात या ठिकाणी आम्हाला याकोब जो आहे ज्ञानाविषयी लिहित असताना आम्हाला पाहायला भेटतो. तर वास्तविक पाहता ज्ञान हा जो विषय आहे ना, पवित्र शास्त्रातील अतिशय महत्वाचा आणि त्याच वेळेला अतिशय मोठा अशा प्रकारचा विषय आहे. ज्ञानाच्या संदर्भात जर आम्ही बोलू लागलो तर त्यावरती किती आठवडे जातील हे आपल्याला सांगता येणार नाही. संपूर्ण नीतिसूत्रे जे आहे त्या ठिकाणी आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान आम्हाला पाहायला भेटतं. ज्ञान जरी त्याच्या खोलात आपण जाणार नाही, फार डीप आपण त्याचा विचार करणार नाही, कारण ज्ञान हा मुख्य विषय आपल्या समोर नसून याकोबाचं पत्र जे आहे त्याकडे आपण विशेष लक्ष देत आहोत. परंतु ज्ञान म्हटल्यानंतर आम्हाला माहित आहे की जाणीव होणे, समज निर्माण होणे, कळणे. ज्ञान प्राप्त होतं म्हणजे काय होतं? एखाद्या मनुष्याला ज्ञान प्राप्त झालं म्हणजेच काय झालं बरं? त्या ठिकाणी त्या व्यक्तीच्या ठाई त्या विषयाला धरून, त्या गोष्टीला धरून एक समज निर्माण होणे, त्याला जाणीव होणे, त्याला ते कळणे. या प्रकारे ज्ञानाचा परिणाम जो आहे, मग ज्ञान हे आता वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान म्हणून आम्हाला पाहायला भेटतं. ज्यावेळेस आम्ही म्हणतो की एखाद्या व्यक्तीला जर ज्ञान प्राप्त झालं तर त्या ज्ञानाचा परिणाम त्याच्या जीवनावर, त्या विषयाला घेऊन जाणीव निर्माण होणे, समज निर्माण होणे. आता आम्हाला माहिती आहे की ज्ञान, बऱ्या वाईटाचं ज्ञान देणारं झाड आहे ना, ते फळ कुठं लावलेलं होतं? एदेन बागेमध्ये त्या ठिकाणी लावलेलं होतं. आणि ते फळ आदाम आणि हवा यांनी रोज खावं ही देवाची इच्छा होती, म्हणजे त्यांना ज्ञान प्राप्त होईल. बरोबर ना? चुकीचं आहे की बरोबर आहे? चुकीचं आहे. काय आज्ञा होती? ते फळ खाऊ नाही. परंतु आदाम आणि हवा यांनी काय केलं? ते बऱ्या वाईटाचं ज्ञान प्राप्त करून देणारं जे फळ आहे ते त्यांनी खाल्लं. आणि ते फळ खाल्ल्याबरोबर त्यांना बऱ्या वाईटाचं ज्ञान प्राप्त झालं. त्यांना जाणीव झाली. काय जाणीव झाली त्यांना? त्यांना जाणीव झाली की आपण नग्न आहोत. त्यांना कळालं, त्यांना समजलं, त्यांना जाणीव झाली की आपण नग्न आहोत. आणि मग त्यांनी ती पानं, ती कटिवस्त्र आणि मग परमेश्वरापासून लपणे, हा सर्व प्रकार आम्हाला जो एदेन बागेमध्ये घडलाय तो आम्हाला पाहायला भेटतो. जाणीव होणे, समज होणे, मग बऱ्या वाईटाचं ज्ञान, देवाविषयीचं ज्ञान, चांगलं वाईट, पाप, जीवन, वेगवेगळे विषय आम्हाला पाहायला भेटतात. वेगवेगळ्या गोष्टींचं ज्ञान आम्हाला पाहायला भेटतं. पण तो आज फार महत्वाचा आहे प्रियांनो, की ज्यावेळेस आम्ही ज्ञानाकडे पाहतो, या ठिकाणी ज्या ज्ञानाविषयी याकोब बोलतोय, काय म्हणतो तो? की जर तुम्हापैकी कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे. ज्ञान मनुष्याने देवाजवळ मागावे. कोणत्या प्रकारच्या ज्ञानाविषयी याकोब या ठिकाणी बोलत आहे बरं? देवाजवळ ते ज्ञान मागा. आदाम आणि हवा यांना बऱ्या वाईटाचं ज्ञान प्राप्त झालं. काय परिणाम झाला? ते देवाच्या आणखीन जवळ आले. बरोबर? आदाम आणि हवा यांना बऱ्या वाईटाचं ज्ञान प्राप्त झाल्यामुळं ते देवाच्या आणखीन जवळ आले नाही. काय झालं? ते देवापासून. आता वास्तविक पाहता त्या ज्ञानामुळे ते दूर गेलेत का? हा एक फार खोल विषय आहे.
ते जे ज्ञान त्यांना प्राप्त झालं त्या ज्ञानामुळे ते देवापासून दूर गेले का? मनुष्य आपली जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीतून त्या ज्ञानाचा जो उपयोग करतो आणि मग त्या ज्ञानाचा उपयोग करत असताना जेव्हा तो देवाचा विरोधी ठरतो त्यावेळेला तो देवापासून दूर जातो. ज्ञान प्राप्त झाल्यामुळे ते दूर गेले नाहीत, तर त्यांनी जी आज्ञा मोडली त्याचा तो परिणाम आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. आजही कुठल्याही प्रकारचं ज्ञान असो ते वाईट नाही, परंतु त्या ज्ञानाचा आम्ही वापर कसा करतो हे फार महत्वाचं आहे. याकोब या ठिकाणी ज्यावेळेस म्हणतो ना की जर तुम्हापैकी कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने ते परमेश्वराजवळ मागावे. प्रियांनो, निश्चितच याकोब या ठिकाणी अशा ज्ञानासंदर्भात बोलत आहे जे ज्ञान आम्हाला देवाच्या जवळ घेऊन येतं, जे ज्ञान आम्हाला देवाची इच्छा समजण्याकरिता सहाय्य करतं, जे ज्ञान आम्हाला देवाच्या इच्छेप्रमाणे आचरण करण्याकरिता मदत करतं. आज तुम्ही आणि मी चर्चमध्ये बसलेले आहोत, आपण सर्व ज्ञानी आहोत. बाहेर रस्त्यावरून जे जात आहेत ते अज्ञानी आहेत का? ज्यांना देवाची ओळख झाली नाही ते अज्ञानी लोक आहेत काय? त्यातही पुष्कळ शिकलेले, वेगवेगळ्या प्रकारच्या डिग्रीज आणि काय काय डॉक्टरेट प्राप्त केलेले लोक बाहेरही आहेत. ज्ञान तर त्यांच्याकडे पण आहे. या जगाचं ज्ञान, तो बौद्धिक जे ज्ञान हे त्याही लोकांकडे आहे. परंतु प्रियांनो, ते अजूनही त्या ज्ञानापासून वंचित आहेत जे ज्ञान त्यांना जीवन प्राप्त करून देतं. ते ज्ञान कोणाकडे आहे? ते ज्ञान या ठिकाणी जे तुम्ही आणि मी बसलेले आहोत ना, त्यात तुमच्याकडं आणि माझ्याकडे ते ज्ञान आहे. याकोब या ठिकाणी म्हणतो की जर कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे. जर आमच्यापैकी कोणाला असं वाटतं की मी वचन वाचल्यावर मला ते समजत नाही, परमेश्वराकडे मागा. पुष्कळदा काय होतं माहिती आहे का, मी वचन वाचतो पण ते मला समजत नाही आणि मला ते समजत नाही, मग ते मला बोर होऊ लागतं. वाचलेलं कळतच नाही तर काय करणार? मग आम्ही काय करतो, हळूहळू त्याकडे दुर्लक्ष करतो. मग पुष्कळदा आमचं बायबल आठवडे, महिने, कधी कधी तो वर्षभर उघडल्या जात नाही. आमचं समाधान कशावरती होतं? मी प्रार्थना केली, पुरेसं झालं. आमचं समाधान आम्ही त्यामध्येच करून घेतो. परंतु महत्वाचं आहे की जर आम्हाला ते समजत नाही तर आम्ही परमेश्वराकडे ते समजण्याचं ते ज्ञान आम्ही परमेश्वराकडे मागावं. आमच्या जीवनामध्ये आम्ही परमेश्वराला कसं ओळखून घेणार, परमेश्वराच्या जवळ आम्ही कसं येणार, परमेश्वराची ओळख आम्हाला कशी होणार, ते आध्यात्मिक ज्ञान आम्हाला कसं प्राप्त होणार, हा प्रश्न आहे काय? तर परमेश्वराच्या सानिध्यात बसा. याकोब या ठिकाणी म्हणतो की जर कोणी उणा आहे तर त्याने ते परमेश्वराकडे मागावं. कारण हा परमेश्वर देव काय करतो? हा परमेश्वर देव आम्हाला ते ज्ञान देणारा परमेश्वर. आता आम्हाला माहिती आहे की परमेश्वराचे भय ज्ञानाचा प्रारंभ होय, उगम होय. परमेश्वराचं भय हे ज्ञान आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त करून देतं. आणि ज्यावेळेस आम्ही ते परमेश्वराकडे मागतो प्रियांनो, परमेश्वर देव आम्हाला त्याचा पुरवठा करणार आहे. आणि म्हणून याकोब या ठिकाणी आम्हाला काय म्हणतो, कारण तो कोणास दोष न लावता सर्वांस उदारपणे देणग्या देतो. तो कोणालाही दोष लावत नाही. तू असा, तू तसं, तू हे, तू ते. देवाचा स्वभाव हा वेगळा आहे. आणि म्हणून आम्हाला पाहायला भेटतं की आम्ही जसे आहोत, ज्या स्थितीमध्ये आहोत, आम्ही परमेश्वराच्या जवळ येऊ शकतो. आणि परमेश्वराच्या जवळ आल्यानंतर ज्यावेळेस आम्ही परमेश्वराला मागतो तो परमेश्वर आम्हाला देतो. मग आता पुष्कळदा असं होतं की आम्ही तर प्रार्थना केली, मला ते समजावं म्हणून मी प्रार्थना केली, परंतु तरीही मला ते समजत नाहीये. का बरं समजत नाहीये? का परमेश्वर मला देत नाहीये? का परमेश्वर मला ते देत नाहीये?
कारण पुष्कळदा मी मागत असताना माझ्या मनामध्ये संशय असतो. या ठिकाणी याकोबाच्या पत्रात आम्हाला हे देखील शिकायला मिळतं की जर आमच्या प्रार्थनेचं उत्तर आम्हाला प्राप्त होत नाहीये, जर आमच्या प्रार्थनेचं उत्तर आम्हाला मिळत नाहीये, तर प्रियांनो आम्ही आमच्या जीवनाचं परीक्षण करू शकतो. आम्ही प्रार्थना करत असताना आमचं अंतःकरण विश्वासाने भरलेलं आहे की मनामध्ये संशय आहे. कारण वचनात अतिशय स्पष्टपणे लिहिलेलं आहे की त्याने कसं मागावं, त्याने संशय न धरता विश्वासाने त्याने मागावं. कारण संशय धरणारा हा वाऱ्याने लोटलेल्या त्या उचंबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे. वारा आहे ना, इकडचा वारा आहे तर लाट इकडं, तिकडचा वारा आहे तर लाट तिकडं. द्विबुद्धीचा आणि चंचल प्रवृत्तीचा असं त्या मनुष्याला म्हटलेलं आहे. आणि अस्थिर विश्वासाचा संशय धरणारा मनुष्य, परमेश्वराचं वचन सांगतं की त्याला परमेश्वरापासून काही मिळेल असं त्याने समजू नये. प्रियांनो, परमेश्वर देव हा कोणालाही दोष न लावता त्यांना देणारा परमेश्वर आहे. उदारपणे देणारा तो परमेश्वर आहे. ज्ञान मनुष्याला परमेश्वरापासून प्राप्त होते. कोणी मागितलं परमेश्वराकडे ज्ञान? शल्मोनाने मागितलं. कसं ज्ञान दिलं परमेश्वराने त्याला? त्याचं ज्ञान, त्याचं वैभव, त्याचं ऐश्वर्य पाहण्यासाठी लांबून लांबून लोक येत होते. शल्मोनाकडे एकाच विषयाचं ज्ञान होतं का? नीतिसूत्रे तुम्ही वाचा. नीतिसूत्रे ज्यावेळेस आम्ही वाचतो ना, शल्मोनाने लिहिलेली, जे सर्व विषय आज आम्ही आमच्या शालेय जीवनामध्ये आमचं करिअर बनवत असताना जे सगळे विषय आम्ही अभ्यासतो ना, त्या सर्व विषयाचं ज्ञान आम्हाला शल्मोनामध्ये पाहायला भेटतं. ज्ञान देणारा परमेश्वर आहे. ज्यावेळेस मनुष्य परमेश्वराकडे ते ज्ञान मागतो, परमेश्वर देव ते उदारपणे देणारा आहे. आपण ज्ञानाच्या संदर्भात बोलत आहोत है ना. पवित्र आत्म्याच्या 9 फळांपैकी, दानांपैकी, 9 दानांपैकी एक दान काय आहे? आहे का तिथं ज्ञानाचा उल्लेख? पवित्र आत्म्याची 9 दाने विसरलात. ज्ञानाचे वचन, विद्येचे वचन. पवित्र आत्म्याच्या 9 दानांमध्ये ह्याचा उल्लेख आहे. ज्ञानाचे वचन, विद्येचे वचन. पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला ज्ञानी बनविणार आहे. मग आम्ही बोलत असताना मी एक वाक्य वापरलं की या ठिकाणी बसलेली प्रत्येक व्यक्ती ज्ञानी व्यक्ती आहे. का बरं? कारण या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या ठाई देवाचा आत्मा आहे. देवाचा आत्मा जर त्या ठिकाणी आहे तर देवाचा आत्मा मनुष्याला ज्ञानी बनवणारा आहे. हे ज्ञान आहे देवाविषयीचं ज्ञान. पवित्र आत्मा आम्हाला त्या देवाच्या सर्व प्रकारच्या सत्यामध्ये चालवतो. ते ज्ञान तो आम्हाला प्राप्त करून देतो आणि त्याच्यामध्ये तो आम्हाला रूपांतरित करीत असतो. पण प्रियांनो, अतिशय महत्वाचं आहे की आम्ही परमेश्वराच्या सानिध्यामध्ये येत असताना, परमेश्वराकडे आम्ही मागत असताना आम्ही संशय धरू नये आणि विश्वासाने आम्ही ते मागायचं आहे. ज्ञान. दुसरी बाब त्यामध्ये जी आपली आहे, परमेश्वराजवळ ज्ञान व धीर मागा. जर आम्ही पहिला अध्याय वचन 2 ते 4 वाचलीत, त्याच्यानंतर आम्ही 9 ते पुढची वचने जर वाचली आम्ही 13 पर्यंत, तर त्या ठिकाणी देखील आम्हाला काय पाहायला भेटतं? धीराविषयी याकोब या ठिकाणी लिहित आहे. परीक्षांमध्ये, संकटांमध्ये धीर धरणे. आता या ठिकाणी ज्यावेळेस धीराविषयी आम्ही बोलत आहोत ना, तर या 18 वचनांमध्ये प्रामुख्याने याकोब कोणत्या गोष्टीवरती आपलं लक्ष केंद्रित करतो? विश्वासामुळं, विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये ज्या सर्व प्रकारच्या परीक्षा येतात, त्या परीक्षांचा जो परिणाम त्यांच्या जीवनावरती होतो, त्यामध्ये धीर धरणे हे याकोब या ठिकाणी आम्हाला सांगतो. संकटे व समस्यांच्या स्वरूपात
होणाऱ्या ज्या परीक्षा आहेत, संकटे आणि समस्या यांच्या स्वरूपात होणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्याविषयी, त्यामध्ये धीराविषयी याकोब जो आहे तो आम्हाला या ठिकाणी सांगतो प्रियांनो. आता याकोब 2 ते 4 वचनांमध्ये जे म्हणतो ना की माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते, तेव्हा तुम्ही आनंदच माना. तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्न होतो आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी. मत्त्याच्या शुभवर्तमानामध्ये ज्यावेळेस आम्ही जातो, आमचा प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला काय शिकवतो त्याची आठवण आम्हाला होते प्रियानो. डोंगरावरचं जे प्रवचन आहे ना, या डोंगरावरच्या प्रवचनाकडं ज्यावेळेस आम्ही आमचं लक्ष लावतो, 5वा अध्याय आणि 10 ते 12 ज्यावेळेस आम्ही वाचतो, नीतिमत्वाकरिता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुम्हा विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य, आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. कारण तुमच्या पूर्वी जे संदेष्ट होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला. परीक्षा, संकटे आणि समस्येच्या स्वरूपामध्ये आमच्या जीवनामध्ये येणाऱ्या ज्या परीक्षा आहे, असे प्रसंग ज्यामध्ये पुष्कळदा आम्ही निराश होतो, पुष्कळदा आम्ही दुःखी होतो, पुष्कळदा आम्ही हताश होतो, पुष्कळदा आम्हाला आमचं जीवन मग त्या ठिकाणी नकोसं वाटू लागतं. अशा त्या सर्व परिस्थितींमधून जेव्हा आम्ही जातो प्रियांनो, वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षांमधून आम्ही जातो प्रियांनो, आम्ही हे समजून घ्यावं की ह्या परीक्षांचा जो परिणाम आहे तो म्हणजे आमच्या ठाई धीर उत्पन्न होतो, धीर उत्पन्न होतो. आणि याकोब असं म्हणतो की धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या. काय परिणाम होतो? धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही आणि मी धीराने परमेश्वराची वाट पाहतो की परमेश्वर यामध्ये माझं सहाय्य करणार आहे, परमेश्वर माझी परीक्षा माझ्या शक्तीपलीकडे होऊ देणार नाही, या प्रकारे ज्यावेळेस आम्ही आमचं लक्ष त्या संकटांमध्ये परमेश्वराकडे लावतो, धीर धरून त्याची वाट पाहतो, याकोब या ठिकाणी असं म्हणतो की त्याचा परिणाम आम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त होते. प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो? तुम्ही धन्य, कारण स्वर्गाचे राज्य तुमचे आहे. ती परिपूर्णता आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटते प्रियांनो. परमेश्वर देव आमच्या जीवनामध्ये आम्हाला अशा प्रकारे अद्भुत रीतीने चालविणारा आमचा परमेश्वर आहे प्रियांनो. परीक्षांमुळे धीर आणि मग धीराचा परिणाम जो आहे परिपूर्णता आम्हाला पाहायला भेटतो. आणि म्हणून प्रियांनो, आम्ही खरंच किती धन्य आहोत. प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवणारी प्रत्येक व्यक्ती हे किती धन्य आहे, जिला परमेश्वराचं वचन सांगतं, दुःखातही आनंद कर, संकटातही आनंद कर, धीर धर. प्रियांनो, तुमच्या आणि माझ्या जीवनामधले ते कठीण प्रसंग आम्हाला परिपक्व करणारी असतात. आम्ही विश्वास ठेवणार का या गोष्टीवरती? ज्यावेळेस जीवनामध्ये संकट येतात, जीवनामध्ये ज्यावेळेस अडचणी येतात, वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षांमधून ज्यावेळेस आम्हाला जावं लागतं, साहजिक आहे आम्ही दुःखी होतो, निराश होतो. परंतु आज परमेश्वराचं वचन हे आमच्यासाठी आहे की आनंद करा. ज्यावेळेस तुमची परीक्षा होत आहे ना, त्यावेळेला तुम्ही आनंद करा. का आनंद करा? कारण त्या परीक्षेचा परिणाम तुम्हाला परिपूर्णतेकडं नेणारा होईल. आमच्या दुःखामध्ये, आमच्या संकटांमध्ये आमचा परमेश्वर देव जो आहे ना, तो आम्हाला स्थिर करून ठेवणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून आम्हाला पाहायला भेटतं की आमच्या जीवनावरती
परमेश्वराचं नियंत्रण आहे. परमेश्वर आम्हाला ज्या सर्व प्रकारच्या परिस्थितींमधून नेतो ना, जसा एक मेंढपाळ आपल्या मेंढरांना वेगवेगळ्या भागांमधून वेगवेगळ्या परिस्थितींमधून चालवतो. मेंढपाळ म्हणेल त्याच वेळेला ती मेंढरं बसतील, मेंढपाळ म्हणेल त्याच वेळेला ती मेंढरं चालू लागतील. परंतु मेंढपाळाचा उद्देश त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतो की मेंढरांचा पुरवठा करणे, त्यांची काळजी घेणे. परमेश्वर देव आम्हाला आमच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या परिस्थितींमधून प्रसंगांमधून चालवतो, परंतु तो आम्हाला कधीही सोडत नाही, तो आम्हाला कधीही अंतर देत नाही. आणि म्हणून ज्या वेळेस आम्ही अशा कठीण प्रसंगांमधून जात आहोत ना, परमेश्वर हा आमच्या सोबत आहे आणि त्या सर्व परिस्थितींचा परिणाम आमच्या विश्वासाला मजबूत करण्यासाठी होतो. ज्यांचा विश्वास, ज्या विश्वासणाऱ्यांचा विश्वास संकटांमुळं, दुःखांमुळं, अडचणींमुळं डगमगतो किंवा जे विश्वासातून मागे जातात, प्रियांनो, ख्रिस्त हा त्यांच्या विश्वासाचा पाया कधीच नसतो. कदाचित समजायला हे कठीण जाईल, परंतु नीट ऐका परत. ज्या विश्वासणाऱ्यांचा विश्वास संकटांमुळं, दुःखांमुळं डगमगतो, जे विश्वासातून मागं जातात, त्यांच्या विश्वासाचा पाया ख्रिस्त हा कधीच नसतो. या उलट ज्यांच्या विश्वासाचा पाया ख्रिस्त आहे, ज्यांनी ख्रिस्त रूपी खडकावरती आपल्या विश्वासाचा पाया घातलेला आहे ना, मग कितीही दुःख येऊ द्या, मग कितीही संकट येऊ द्या, संपत्ती असो, विपत्ती असो, कुठलीही जीवनात कशीही परिस्थिती असो, त्यांचा विश्वास हा वाढत वाढतच जातो, मजबूतच होत जातो. हा एक फार मोठा परिणाम आहे की आमचा जो विश्वास आहे, जर आम्हाला धीर आमच्या ठाई आम्हाला राहता येत नाहीये, तर आम्ही समजून जावं की आमचा विश्वासाचा जो पाया आहे तो कुठंतरी डगमगतोय, प्रियांनो. आणि म्हणून या ठिकाणी याकोब आम्हाला सांगतो की धीर धरा, कारण धीराचा परिणाम जो आहे हा आम्हाला परिपूर्णतेकडं नेणारा अशा प्रकारचा तो आहे, प्रियांनो. आणि म्हणून आणखीन याकोब त्यामध्ये भर घालतो. 1:12 मध्ये तो असं म्हणतो, जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य, कारण आपणावर प्रीती करणाऱ्या प्रभूने देऊ केलेला जीवनाचा मुकुट परीक्षेत उतरल्यावर त्यास मिळेल. परीक्षेत जो टिकतो त्याला धन्य म्हटलेलं आहे. कोण टिकणार आहे? दावीद असं म्हणतो एका स्तोत्रामध्ये, ते तर वाकून खाली पडले आहेत, आम्ही तर उठून ताठ उभे आहोत. ज्यांचा पाया, ज्यांच्या विश्वासाचा पाया ख्रिस्त रूपी खडकावरती असतो ना, ते लोक सर्व प्रकारच्या परीक्षांमध्ये टिकतात, स्थिर होतात. आणि त्या ठिकाणी टिकाव धरल्यामुळं आम्हाला पाहायला मिळतं की याकोब म्हणतो, जो जीवनी मुकुट आहे ना, तो मुकुट त्यांना प्राप्त होतो. तू शेवटपर्यंत विश्वासू राहा, म्हणजे तो जीवनी मुकुट जो आहे तो तुला प्राप्त होईल. फार महत्वाचा एक प्रश्न आहे, मनुष्याच्या जीवनात परीक्षा कोण घेतो? परीक्षेत धीर धरणे, परीक्षेत धीर धरणे. पण परीक्षा घेतो कोण? परमेश्वर देव घेतो की सैतान घेतो? कोण घेतो परीक्षा? प्रश्न पडला ना, आता काय करायचं? परीक्षा कोण घेतो मनुष्याच्या? कारण मग या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं, परमेश्वर देव परीक्षा घेतो. मी ज्या परिस्थितीमध्ये आहे, मी ज्या मोहात पडलो, मी जे काही पाप केलं किंवा मी जे काही केलं, की माझ्या जीवनात कोणी आणलं? देवामुळे, देवानेच माझ्या जीवनात आणलं. पुष्कळदा मनुष्य
परमेश्वरावरती सर्व गोष्टी थोपवण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून याकोब जो आहे ना, या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे आम्हाला सांगतो 13 ते 15, कोणाची परीक्षा होत असता देवाने मला मोहात घातले असे त्याने समजू नये, कारण देवाला वाईट गोष्टींचा मोह होत नाही आणि तो स्वतः कोणाला मोहात पाडत नाही. तर प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढवला जातो व भुलवला जातो, तेव्हा मोहात पडतो. मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते आणि पाप परिपक्व झाल्यावर मरणास उपजविते. प्रियांनो, देवाला वाईट गोष्टींचा मोह होत नाही आणि देव कोणाला अशा स्थितीमध्ये घालत देखील नाही. मनुष्याच्या जीवनामध्ये जर पाप आहे त्याला तो स्वतः जबाबदार आहे. आदाम आणि हवा फळ खात असताना परमेश्वर देवबाप कुठं होता, अशा प्रकारचं ते आहे. देवाने त्यांना का अडवलं नाही, देवाने त्यांना का थांबवलं नाही? कारण देवाने मनुष्याला निवड स्वातंत्र्य दिलेलं आहे. देवाने मनुष्याला निवड स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्या निवड स्वातंत्र्याचा उपयोग करून मनुष्य स्वतःकरिता चांगल्याची निवड करू शकतो आणि वाईटाची निवड करू शकतो. या ठिकाणी याकोब अतिशय स्पष्टपणे सांगतो की देवाला वाईट गोष्टींचा मोह होत नाही. कोणाची परीक्षा होत असता देवाने मला मोहात घातले असं त्याने म्हणू नये. वाईट गोष्टींचा मोह देवाला होत नाही. आणि म्हणून जर आमच्या जीवनामध्ये पापामुळं आम्ही आज दुःखी आणि कष्टी झालेलो आहोत तर त्याला आम्ही स्वतः जबाबदार आहोत. काय करण्याची आवश्यकता असते? मागं फिरण्याची आवश्यकता असते, पश्चाताप करण्याची आवश्यकता असते. आणि ज्यावेळेस आम्ही ह्या प्रकारे परमेश्वराकडे फिरतो, परमेश्वर देव आम्हाला सहाय्य करणारा तो आमचा परमेश्वर आहे. पवित्र शास्त्रामध्ये इयोबाची परीक्षा झाली. इयोबाचा विश्वास त्या ठिकाणी कसा आहे, इयोबाचं नातं देवाबरोबर कसं आहे, हे कोणाला तपासायचं होतं? देवाला तपासायचं होतं का ते? देवाला तर माहीत आहे प्रियांनो, तुम्ही आणि मी कसे आहोत हे देवाला माहीत आहे. आम्हाला चाचपडण्याकरिता परमेश्वर देव ह्या प्रकारे आमच्या परीक्षा नाही घेत. परीक्षा आमच्या जीवनामध्ये पुष्कळदा सैतान घेऊन येतो. कशासाठी? की आम्ही खरंच देवामध्ये स्थिर राहतो का? परंतु आमचा परमेश्वर हा इतका सामर्थ्यशाली परमेश्वर आहे ना, तो त्याही परीक्षांचा परिणाम आमच्या कल्याणाकरिता करतो. इयोबाच्या जीवनात परीक्षा झाली, परंतु देवाने इयोबाला दुप्पट आशीर्वादित केला. आमच्याही जीवनामध्ये जर परीक्षा आहेत, संकट आहेत, छळ आहे, त्रास आहे, देवाचे आभार माना. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आनंद करा अशा परिस्थितींचा, कारण तुमचं प्रतिफळ मोठं आहे. तुमचं प्रतिफळ त्या ठिकाणी मोठं आहे प्रियांनो. आणि म्हणून प्रियांनो, ज्ञान, जीवनाविषयीचं ज्ञान जे आम्हाला देवाच्या जवळ घेऊन जाईल, जे आम्हाला देवाची इच्छा समजण्याकरिता आम्हाला मदत करेल, जे देवाचे उद्देश आमच्या जीवनामध्ये पूर्ण होण्याकरिता आमचं सहाय्य करेल, ते ज्ञान परमेश्वराकडं आम्ही सातत्याने मागावं. त्या ज्ञानामध्ये आम्ही सातत्याने वाढावं. धीर, ज्याचा परिणाम काय आहे? परिपक्वता. धीर, ज्याचा परिणाम तो मुकुट, तो जीवनी मुकुट प्रियांनो, तो धीर आम्ही परमेश्वराकडं मागावा आणि परमेश्वर देतो. परमेश्वर देव हा देणारा आहे. प्रत्येक उत्तम देणगी, आम्ही आत्ताच वाचलेलं आहे की ही वरून आहे, परमेश्वरापासून आहे, ती परिपूर्ण आहे. असं म्हटलेलं आहे की फिरण्याने जो छायेत जात नाही अशा त्या परमेश्वरापासून ते ज्ञान, ती उत्तम देणगी तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आहे. आम्ही ती परमेश्वराकडे मागावी. परमेश्वर दैबाप तुम्हास याद्वारे आशीर्वादित करूया. आपले डोळे आपण बंद करूया आणि आज जे परमेश्वराचं वचन आमच्याकरिता आहे, परमेश्वराजवळ ज्ञान व धीर मागा.
कोणी ज्ञानाने उणा आहे काय, परमेश्वराकडे मागा. तो दोष लावत नाही, तर तो उदारपणे देणारा परमेश्वर आहे. तुम्ही संकटात आहात काय? तुम्ही जीवनात दुःखी आहात काय? परीक्षांमधून जात आहात काय? धीर धरा, धीर धरा. धीराला आपलं कार्य पूर्ण करू द्या, कारण त्याद्वारे तुमच्या ठाई जी अखंड परिपूर्णता निर्माण होते ती परमेश्वर देव तुमच्या ठाई करू इच्छितो. परमेश्वर देव जो आम्हास जेव्हा नीतिमत्वाकरिता आमचा छळ होतो, ज्यावेळेस परमेश्वराकरिता आम्ही सहन करतो, तो म्हणतो तुम्ही आनंद करा, तुम्ही आनंद करा. जर तुम्ही निराश आहात, दुःखी आहात, तर आज आनंद करा. देवाचे आभार माना, परमेश्वराचे आभार माना, कारण ही परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला परिपक्वतेकडे नेण्याकरिता आलेली आहे. त्यासाठी देवाचे आभार माना, देवाकडं मागा. तो तुम्हाला जीवनाकडं नेणारं ते ज्ञान प्राप्त करून देतो. त्या ज्ञानामध्ये वाढत जाऊया. होय प्रभू देव बाप्पा, आम्ही तुझे आभार मानतो, आम्ही तुझी स्तुती करतो, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू प्रभू तू खरंच चांगला आहे. तुझ्या चांगुलपणासाठी आम्ही तुझे आभार मानतो. आणि आज आम्ही सर्वजण देव बाप्पा तुझ्याकडं मागतो, ते ज्ञान आम्हास दे, जे ज्ञान आम्हाला आणखीन तुझ्या जवळ येण्यास सहाय्य करेल. आम्हा प्रत्येकाचं तू त्यासाठी सहाय्य कर. देव बाप्पा, जर आज आमच्यापैकी कोणी दुःखी आहे, निराश आहे, संकटात आहे, समस्येत आहे, अडचणीत आहे, अशा प्रत्येकाच्या ठाई धीर उत्पन्न कर. होय पवित्र देव बाप्पा, ही कृपा तू पुरव, ही खात्री तू दे की याही परिस्थितींमधून तू कल्याण करणारा परमेश्वर आहेस. म्हणून देव बाप्पा, आम्ही प्रत्येकाला तुझ्या हातांमध्ये सोपवितो, तुझे मनापासून आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन आमेन. यावेळेस आपण सर्वजण उभं राहूया, प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले, तसेच तो आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. सुवंद्य देवा परात्पर, स्तवा त्याला खालीवर, तो बाप पुत्र आत्मा जा, ते क्याला ध्यानात्मा. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदुदित असो. आमेन आमेन.